हॅलो 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 वेदू वेदू गणपती बाप्पा मंगलमूर्ती वाटतं ना सूर्यवाल्याची वारी झाली सुरू. अरे सूर्यवाला अशीच पाहिजे दादा बघ अजून दोन काय भारी भारी आले गाणी. हॅलो 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 वन आलं की सुरबीर असतात सगळी. सुरुवातीला टायटल विटल आपल्याकडे भावकी जमत नाही. आपल्या जमत आपला गावठी रेमट व्हायचा एखाद्या आवाजाला बसा. तर मंडळी आज हा 7वा कार्यक्रम आणि या 7व्या कार्यक्रमात देखील एखाद कार्यक्रम सुटला तर बाकीचे सगळे हाऊसफुल आहेत. हे सगळं श्रेय माझ्या शक्तिपुराचं, नटेश्वराचं, रंगदेवताचं, जागे माटकाचं आणि हे आयोजकांचं. आज प्राणी मित्र मंडळ यांचं हे पहिलंच आयोजन, पहिलंच नियोजन. काहीच माहिती नाही त्यांना या आयोजनाचं आणि तरी देखील फार कमी कालावधी असताना त्याने हा कार्यक्रम यशस्वी केला. आज माणसात माणूस नाही, गरजेपुरता नंबर सेव्ह करणार, कधीतरी आठवण करणार, जरा कुठं वाटलं ओळख चांगली आहे, स्वार्थ आहे त्यावेळेला फक्त जवळ येणार. बाकी आपलं असं कोणी नसतं. मग आपलं कोण असतं? मुख्य जनावरांना एकदा प्रेम लावून बघा, अगदी गोंजारून बघा. त्या आयुष्यभर कधी आपल्याला विसरत नाही, आपल्यापासून दूर जात नाही. आणि हे संवेदनशील माणसं प्राण्यांना पाप पुण्य कळत नाही, त्यांना फक्त दायित्वाचा धर्म आहे. आणि त्या दायित्वाच्या धर्मातून जे आपुलकीचा लढा होता त्या प्राणी मात्रांची, या प्राणीच्या मांडणीमधली ही मंडळी आयोजक तुम्हाला संवेदनशील मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 14 उद्याचा दाता, ह्या लोककलेचा परमेश्वर माझा गणपती बाप्पा, आई शारदा माता, या अखंड महाराष्ट्राचा दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज यांचा हा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणारे आणि हा महाराष्ट्राचा आहे ते शाहू फुले आणि आंबेडकर, बंजारा होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर. या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे. त्या संतांच्या मांडणीला संत मानवाला नमस्कार करून माझ्या गावचं ग्राम देवळ आई नवले देवी, आई विठ्ठलाई देवी, लांबेचा धने केदारी देव चव्हाटा, नटेश्वर, जागे मालक, रंग देवता, माझा मूळ झाड बाबू लागले, शिवाशंकर यांचे पवन विशाल, गणेश भिकाजी, बाब्या दादाराम, गंगाराम प्रभाकर यांचा विशिष्ट धनी देवताच्या छोटेला नवले देवी नाथ मंडळ युनिसेफे धनगरवाडा शाखा, जय हनुमान नाथ मंडळ पंढाळजी कोटवाडी यांच्या समोर मी तुमच्या चरणात नतमस्तक केल्यावर माझा भक्तिपटू संदेश होते अतुल इंदरकर, मी बोलता अजित चव्हाण, बेंजोला, माझा अमोलता नागेशकर, माझा रोहित ठुगे बॅगला आणि माझा साऊंड माझा राजूला पाटील, तेव्हा सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी अनेक शाहीर आलेले आहेत. त्यामध्ये माझे कायम आवडते शाहीर, एक प्रतिस्पर्धी म्हणून निर्भय आवडणारे शाहीर विजय कोळेकर आलेले आहेत. तुम्हाला शाहीर मनाचा मुद्रा या तुझ्याकडून. तर शाहीर आता बारे माझे राजाभाऊंचे, पण तुम्हाला एक कायम सांगेन की आज शक्तिपुरानं नटेश्वरानं तुम्हाला भरभरून दिलंय. आज आमचा असा शाहीर आहे की अनंत भाऊकर तिकडे आमचा 30 लाखाच्या गाडीतून फिरतो, तुम्ही 500 मधून फिरता. आज बक्कल दिलं परमेश्वराने तुम्हाला, पण एकच
या तुऱ्याच्या साधातून सांगाय तुम्ही शक्ती तुला कधी सोडू नका. विजय कोळेकर आम्ही काय म्हणतो की नव्या नवरीला ज्याप्रमाणे नटवावं तसं कलगीला नटवणारा आमचा शाहीर आहे विजय कोळेकर. तर तुम्ही कृपया भाऱ्या सुरू ठेवा, 1 करा 2 करा पण भाऱ्या करा. विजय कोळेकर या ठिकाणी आलेले आहेत. माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांचे वाचतात विजय गोवानिका मानाचा मुजरा, आमच्या राजेश गोवानेवर मानाचा मुजरा, वेदांत जाधव आहेत, माझा पाठीराखा शशिकांत मांडवे आहे, कलगीवाले बलराम तांबे आलेले आहेत, अक्षय डबले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत पोरांची. त्यानंतर शाहीर तानाजी वनगे आहेत. आज त्यांची आमच्यासोबत वारी होती ते उमेशदादा पडेलकर काही कारणांमुळे आमच्या राजेश भाऊंना वारी गेली आहे. तर आमचे पडेलकर बुवा पण गावांना आलेले आहेत. त्यानंतर पंधळे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे वसंत इंदुरकर, आमच्या राजाचे बाबा अशोक गुरव आहेत, निखिल गुरव बंटी माझा मित्र कुटुंबासह आलाय, राजेश इंदुरकर आहेत. आणि प्राणी मात्र जे चौघांनी महत्वाची भूमिका बजावली सुरेश गोरे दादा, अशोक जोशी, संतोष दापर्डीकर, संदेश मांडवकर, तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करून सुनील रावल आहेत, प्रदीप गोरे आहेत, आमचे खेडवरकर गोरे साहेब पण आलेले आहेत. सर्वांना मानाचा मुजरा करून गोवांना पण केलेला आहे. आता डायरेक्ट सुरुवात करूया. सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे. मी तुरेवाद आहे, मला देखील तो अधिकार आहे. मी देखील सद्गुरूंचं स्तवन करतो. शाहिरांना फक्त सूचना करेन की शाहीर ज्या परमार्थातून तुम्ही येता धन निरंकार हा जगात पोचलेला एक भव्य दिव्य परमार्थ आहे. एक दिवस धन निरंकार ह्या परमार्थावर तुम्ही स्तवन गावं, लोकांच्या गळ्यातले काही तुम्ही आहातच, आणखी मला प्रयत्न करावा. खूप छान सुंदर स्तवन होऊ शकतं. पुढच्या वेळेला प्रयत्न करा. सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता. सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था,
सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्थ कृपावंत भगवंता हो कृपावंत भगवंता हो श्री गुरुदत्ता सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्थ सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्थ सद्गुरुनाथा माझ्या स्वामी तुम आलो तेव्हा आशीर्वाद द्यावा गोख बसावा तुमचा परिस्पर्श व्हावा गोख बसावा तुमचा परिस्पर्श व्हावा गोख बसावा तुमचा परिस्पर्श व्हावा शरण तुम आलो तेव्हा आशीर्वाद द्यावा गोख बसावा तुमचा
गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट शशी गोवळकर माऊली प्रत्येक बारीला येऊन ते जे पाठिंबा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, 1001 रुपयाचा पुन्हा एकदा तुम्ही पारितोषिक दिले, तुमचे आशीर्वाद पोहोचले, धन्यवाद शशी दादा. तनिष निलेश मनगे आज बुवांचा हॅपी बर्थडे आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या आमच्या दोन्ही शाळांकडून तुम्हाला शुभेच्छा. 100 रुपयाचा पारितोषिक देण्यात बरोबर. आणि त्यानंतर आमचं विजय कोळेकर बुवा 500 रुपये आले. एक नंबर बुवा, थँक्यू सो मच. आणि त्याचप्रमाणे मलोड ईस्ट 106 या वॉर्डचे उपसंघटक मनसे दिगंबर शितप मुरबाड आणि नितेश होऊले मावडे तुमचा पेगाव 200 रुपयाचा पारितोषिक द्या. धन्यवाद. स्वप्नील जोशी माऊली, अमोल जोशी, योगेश मोडक, सुशांत मोरे, सचिन पत्ताणे, प्रसाद गुरव, आकाश गुरव, नरेश रायकर, अमर बेंद्रे, अंकुश नमसले, अक्षय नमसले यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक. त्याने पत्र लिहिले पण आपल्याकडे ते वेळ नाहीये माझ्यासाठी लिहिले. मनस्वी आभार. हे प्रेम कायम असू जाऊ द्या. वसंत इंदलकर आमच्या राजा भगवानचे वडील, आमच्या पनळे गावचे, आमचे पाठीरागे 201 रुपयाचा पारितोषिक. मनस्वी आभार. आमचं बुवा बोललं की अवधसा काय बोलू नका. मी अवधसा बोललो, मला आठवत नाही बुवा बोललो काय, आणि बोललो असं काय नाही सॉरी, परत मी बोलणार नाही. बस गलती से मिस्टेक हो गया. अहो तुम्ही काय पाकिस्तान मधला आहे की इराण मधला आहे? हे आमच्या रत्नागिरीतलं, आमच्या खेड्यातलं, आमच्या कोकणातले, आमचा हा 1-1.5 जिल्ह्यापुरता आमच्या शक्तीपुरा, आमचं शाहीर पण तिथलं, प्रेक्षक पण तिथलं, आमचं आयोजक पण तिथलं. जाता कुठं आणि काही गोष्टी बघा, हे आगावगिरी कशी करून जमत या शक्तीपुरात. आगावगिरी जरा कुठं आवाज आहे, जरा माईक हातात आला, टोप्या घातल्या, ड्रेस घातलं, हे जसं पावसात बेडूक खेळके येतात तसं तर ह्या जागा नाही. एवढं खुशाल मारून तुम्ही जाणार कुठं, मी कुठं जाणार. त्याच्यामुळं काही गोष्टी चुकल्या असेल तर पुन्हा एकदा आय माय सॉरी. परवा मला बुवा आय लव्ह यू बोललो आणि मग नंतर मला तेव्हा लक्ष होतं, पण बाकीच्या गोष्टीचे एक शब्द ते बोलल्याने झाला इथं लागला हवं आपल्याला. मग माझं लक्ष तिकडे गेलं. मग नंतर मला पाठवला मी मोबाईलवर, राजेश बोल मला आय लव्ह यू बोललो आणि बायको बाजूला माझ्याकडे बघतो. अगं म्हटलं प्रेम आहे त्यात काय एवढं. राजेश बुवा तर बोललं राहिलं, दुसरं कोण काय बोललंय तर अशा सगळ्या गोष्टी. तर राजेश बुवा एक नंबर गुण गायला तुम्ही. गणामध्ये आई किंवा बाप नातं आलं की गण असा समृद्ध होतो. पण जब तक त्यात माहीत चालित नाही. अरे पुसून ठेवलाय देवाराणी, पुसून ठेवला देवाराणी, रंगून ठेवलंय पाट. आई गाली शायराने. अरे पुसून ठेवलंय देवाराणी, रंगून ठेवलंय पाट. हट्टा सोन्या बापन माझ्या सजून ठेवलंय घाट. सार घरदार पाही वाट, सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. पुसून ठेवलंय देवाला, रंगून ठेवलंय पाट. पुसून ठेवलंय देवाला, रंगून ठेवलंय पाट. हटका सोन्या बाप, रंगून ठेवलंय पाट. हटका सोन्या बाप, रंगून ठेवलंय पाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. तुम्ही आई गायली गाणार, तुम्ही बाप गायला. अरे हा तात्विकवाद, तुमची चाल दिली, देण्याचा प्रयत्न केला. अरे फुकत आता तुम्ही पहिल्या बारी असे शब्द वापरून ह्याव करून. अरे तुम्ही अशी करून तरी बघा बारी. मी तुम्हाला एक शब्द न बोलता बारी करून दाखवतो. कशी करतात तुम्ही पण तुम्हाला दाखवतो. आज एक जोक आणला पण नको हे युट्यूब आल्यानंतर मग गडबड करतात. आता गण होता
बाप तुझ्यामुळं घरी पेटते चूल, बाप तुझ्यामुळं घरी पेटते चूल, माझ्या झोपडीत या सुखी माया कोमुल, घरास आलं घरपण देवा भासते रे गोकुळ, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल. तेरे घर फूल
गाण्यासाठी फरमाईश 200 रुपये घेऊया आपण नंतर. आणि शाहीर बलराम तांबे माझे प्रतिस्पर्धी कायम असतात, माझे मित्र आहेत. या गाण्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद. आणि निखिल गुरव माझा मित्र, यांची फरमाईश आहे की उपउत्तमांकाचं घ्या. तुरेवाले शाहीर कैलासवासी चंद्रकांत गणपत कालकर मावळे यांच्या स्मरणार्थ सत्यवान कालकर यांच्याकडून 250 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद. धन्यवाद. जाण्यादेवी झोरेवाडी या मंडळाचा आमच्या 30 जूनचा कार्यक्रम काही कारणास्तव राहिला होता, तर 2 तारखेला आहे, 2 ऑगस्टला. प्रकाश पाजणे अनेक वर्षानंतर आमची बारी होणार आहे, तर 2 तारखेला आहे शाहीर पांडेबुवा विरुद्ध आम्ही. शनिवार 2 ऑगस्ट ठीक 8 वाजता याच ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. फरमाईश घेऊया. नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवान, भेट दिली ही गावदेवान, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं आणि सुखानं नांदायचं गणाला, पवत बांधायचं. वेळ झालेला आहे. कृष्णा वापर्डेकर गाव भेळ 100 रुपयाचा पारितोषिक. कैलासवासी अनाजी शिगम गाव भेळ यांच्या स्मरणार्थ राम शिगम माऊली 250 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. 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 आता बुवानी म्हणाली घरात जायचं आणि दाबून खायचं म्हणतात, दाबून खायचं. आणि वर म्हणतात 9 लाख गाई तुझ्याकडे असताना तू माझ्याकडे कसा काय येतोस, आमच्याकडे कसा येतोस गवळणीकडे. ह्या शक्तीवाल्याने, ह्या कलगीवाल्याने एक तरी ग्रंथात असा उल्लेख दाखवायचा की गवळण किंवा राधा असं कृष्णाला बोलले, हा मडकी फोडू नकोस, छेड काढू नकोस, पण आमचं दही दूध खाऊ नकोस, तुझ्या घरातला खा. एक तरी तरी संदर्भ आणून दाखवायचा. मी मान्य करेन. कारण त्या ज्या राधा होत्या, ज्या गवळणी होत्या, त्या स्वरूप होत्या. आणि त्या स्वरूप अशा होत्या की 7व्या अवतारातल्या त्या 8व्या अवतारात आल्या. आणि त्या श्रीकृष्णानं, गोविंदानं, त्या कान्हानं त्यांच्या घरात यावं. ते अशिलदान वरून वरून दही दूध लोणी तूप होतं, मात्र ते परमार्थिक अशिलदान तू खावं आणि आमच्या आयुष्यात बरकत देऊन आम्हाला तुम्ही मोक्ष द्यावा. आणि जर त्या कानानं फक्त घरात काही दूध लोणी खाल्लं असतं, यांना मोक्ष कसा भेटला असता. बरं शाहीर, आज मी तुम्हाला असंही बोललो असतो की माझ्या घरातलं मी खाणार आणि तुझ्या घरातलं मी दाबून खाणार, पण मी त्या अर्थानं मी म्हणणार नाही. मी परमार्थिक तुम्हाला भाग देतोय, ऐकून घ्या. माझी परमार्थी राधा, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, म्हणे रे कान घरी, ती वाट म्हणे कान्हा ये रे घरी, सारे दही दूध खाऊन, माझी परमार्थी राधा, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, म्हणे रे कान घरी, म्हणे रे कान घरी, सारे दही दूध खाऊन, म्हणे रे कान घरी, सारे दही दूध खाऊन, म्हणे रे कान
बाई हालव सूत्र आतून चालय चालू घ्या प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून अरे प्रकार समजा पाहिला सासून गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून मला लांडोरे होता सारखं हे लांडोरे हरकत नाही पण लांबो रे बुवा अरे प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून काना गेला चाटून पुसून आता उपयोग काय मग रोसून काना गेला चाटून पुसून काना गेला चाटून पुसून काय उपयोग आता रोसून ही लोककला कशी पुढे जाते बघा इंग्लिश मीडियमला आहे एवढा आता लांबोरे बोलायचे आता 14 कार्यक्रम असणार काय तर अजिबात तर नाचते नव्हतं मुंबईला जन्मलेला पोरगा पण वाघवडाची कृपा केवढे नटेश्वराची कृपा केवढे आणि ह्या पोरगाला काय कमी पडलं काय नटेश्वराच्या साजात मारलेला आहे त्याने जर अभ्यास केला अशी माझी कोटवाडीची शाखा 500 रुपये नंतर देतो त्यानंतर शिळंबेश्वर नाथ मंडळ शेळी सुरेवाले तालुका भोर जिल्हा पुणे अरे वा 301 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद पुणेकर त्याचप्रमाणे श्रीक्षा विकास शिगम
अरे आजकाल पोरांची नावं किती कठीण ठेवतात. आमचं बघा विकास, राजेश, पप्या, शिक्षा. आता आमच्या आई मनात आम्हाला काय म्हणून सांगा. छान आहे नाव. शिक्षा विकास शिगम गाव हे यांच्याकडून 101 रुपये. रियांश अमित आग्रे भाऊ यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. शिक्षा मला पण तुला खूप सारे आशीर्वाद शुभाशीर्वाद. बुवांचा प्रश्न आहे. बुवांचा प्रश्न तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, आमच्या वसाहताला पण माहिती आहे. तर कोणत्या सद्गुरूने साडीचोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? नारद म्हणून सोडून सांगावं. तर शाहीर पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. सद्गुरू गुलाबराव महाराज यांनी साडीचोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं. ते स्वतःला संत ज्ञानेश्वरांची मुलगी आणि भगवान कृष्णाची पत्नी मानायचे. ग्रंथाचा आधार आहे सद्गुरू गुलाबराव आत्मचरित्र. बघा पटतंय काय? आणि आज माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. तर शेती करताना कमरेला आकडे गोटी बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बैलांना कोणी वरदान दिलं? भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून सांगायचंय. आणि शाहीर आमच्या प्रश्नाचं उत्तर धरणी माता अध्यात्म किंवा धरणी माता महात्म्य या ग्रंथात तुम्हाला उत्तर मिळेल. तुम्ही प्रयत्न करावा. आणि साहिल गोरे यांच्याकडून पुन्हा एकदा बाळूमामाच्या गाण्यासाठी फरमाईश आलेली आहे, ते घेऊया. एक जोक ऐकायला सांगू. पण एक गाठ आहे युट्यूबवर टाकला. गेल्या वर्षी मला फरमाईश जोक आला, नंतर मग काही लोक म्हणून असतात गंमत काय ते म्हणून काय झालं माहितीये, वाईट गाण्यापेक्षा ह्या तुम्ही मनोरंजनासाठी आले ना, मनोरंजन घेऊन द्या. हा जोक मला माहिती पण असेल. आमच्याकडे होता नमा आणि वर सुडा अग्नी पेटला राजा आणि राजाला हरवलं. आणि राजा फक्त बायकोला घेऊन राणीला घेऊन अरण्यातून निघाला. आणि ते अरण्यात टाकायचं वाघ बिल मध्ये सिंह बिल सगळं असं. आणि याचा डायलॉग झाला सुरू, राणी साहेब आमच्या मागून मागून या ठिकाणी व्याघ्र आपली महाराणी आपली पदर घेऊन हो राजे असं झालं. ह्या भव्य दिव्य अरण्यात व्याघ्राची शक्यता आहे. म्हणजे वाघ असू शकतो. आणि वाघाची एंट्री पब्लिक तुमच्यासारखं माझ्याकडे तोंड करून आणि वाघाची एंट्री मागणे शैली वाजवली, मृदुंग वाजला, एंट्री होणार ना आता वाघाची झाले. या राणी साहेब आमच्या मागून या. पुन्हा अरण्यामध्ये आधी झालं सुरू आणि वाजवायला सुरुवात केली. वाघान अशी पोच घेतली. वाघीण पद्धतशीर मोठा आटकीचा बसला उडी घेणार. तेवढे 4-5 कुत्र गावातलं तर बघीन वाघाकडे, वाघ बघीन त्यांच्याकडे. बरं त्यांना सवय ना तिकडं वाघाला सुरुवात केला नाही. आता येईल वाघ, आता वाघ बघील उडी घेतली तर झाला फरशा. तेव्हाच ना जेव्हा मुसवा होतो आणि म्हणे काय माहितीये, हे मी वाघ नाही आहे, माणूस आहे. कधीच भेटले आला तरी झालं. ह्या वाजून झालं. ह्या परत म्हणतो राणी साहेब ह्या आला म्हणतो कसला वाघ तरी कसला काय. अरे फाडून शाप खाला. ह्या तुला नको पाया पडतो. परम मित्र आमचे 200 रुपये पारितोषिक. राजन शांताराम कदम गाव भेळ. आज भेळची मंडळी अनेक आहेत.
बापरडेकर आहेत त्यांच्यासोबत आहेत राजन शांताराम कदम माऊली वेळेवर 500 रुपये आले आणि त्याचप्रमाणे दशरथ शिगम माऊली मोठ्या भाई पुन्हा एकदा मला वाटतं वेळेची मंडळी 100 रुपयाचा पारितोषिक एक फरमाईश आहे घेतो. नाम घ्या रे 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 त्या घोगडीवाल्याचं हो त्या मेंढरवाल्याचं माझ्या बाळू मामाचं हो माझ्या माझ्या बाळू मामाचं नाव घ्या रे 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 त्या घोगडीवाल्याचं हो त्या रात्र थोडी सोपे टोकाची गाणी तुम्ही जी सांगता ना शानपण त्याच्याबद्दल म्हटलं एकदा म्हणतात ना तुम्ही त्याच्या धमकी आहेत काय माझ्या नादात लागू नका टाकीन कपडं फाडून म्हटलं एकदा काय तर भाऊन दे ना त्याच्यासाठी म्हटलं तुम्हाला बाकी काय नाही बघू तरी तयारी आपली काय म्हणतात मारी एकदम मारून तरी बघा ना काय तर सोक्ष मोक्ष लागायला असं बोललो तुम्हाला. आणि दुसरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सारखं सुरुवातीला म्हणतो ना तुमच्या कानात कोण तरी सांगेल संतोष कलापटे व कृपया सारखं ते नाव काढू नका एकदा झालं होते गैरसमज झाला असेल काय सारखं त्यांना पण वाईट वाटतं तुमचे मित्र आहेत असे बोलून तुम्हाला दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देऊन काय टोकाची गाणी गायची गावा आता ते भोकाचं बंद केला नका टोकाचं वाटायचं तुम्हाला शुभेच्छा. आणि मी आज स्टेज मध्ये गायलोय हा तसं मी सुरुवात आहे म्हणतात मी बेसूर आहे काय बाबा काय माहिती एवढा फरमाईश तरी बेसूर म्हणतात दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा आय लव्ह यू राजू थँक्यू.